टाकायचं. भिजल्यानंतर सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचं. म्हणजे आज सकाळी बांधून ठेवलं कपड्यामध्ये त्या, तर दुसऱ्या दिवशी सकाळी खोलायचं त्याला, तर असेच मोड येतात त्यामध्ये पण मला ही पद्धत सोपी वाटते. हे जे पद्धत आहे ती थंडीमध्ये पण असे मोड येणार आहेत. म्हणजे गरमी कमी असते ना थंडीमध्ये, तर ही पद्धत मला जास्त सोपी वाटते. तर सतत मी हीच पद्धत वापरते. आणि ती पण पद्धत सगळ्यांची वेगळी वेगळी असते. कसे कसे मोड घरी मटकीमध्ये आणतात ते वेगळी वेगळी पद्धत असते सगळ्यांची. तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आई वडिलांची काळजी घ्या. नक्की सपोर्ट करा मंडळी. आज माझा अवतार कसं झालंय बघा. तर या माझ्या घरी ही भाजी खायला. मटकी ही भाजी बनवणार आहे मी. हा ब्लॉग पण टाकणार आहे रेसिपीचा. तर नक्कीच मला सपोर्ट करा. माझे व्हिडिओ बघत राहा ब्लॉगमध्ये पण. आणि या बहिणीच्या डोक्यावर तुमचं सगळ्या बहिणी भावांचं माझा आशीर्वाद राहू द्या. सपोर्ट करा मला. ज्यांनी नाही केलं ते पण मला सपोर्ट करा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. टेक केअर. आई वडिलांची नक्कीच काळजी घ्यायची आहे. बाय. चणे बघा, हे चण्यामध्ये पण आले मोड. यामध्ये खूप भरपूर प्रमाणे प्रोटीन असतात. हे बघा, बघू शकता मोठे मोठे मोड आलेले आहेत. हे मी घरी बनवलेलं आहे. नक्कीच माझा व्हिडिओ पूर्ण बघा मंडळी. बघू शकता किती पसारा पडला आहे. सगळं किचन साफ करायचं, सगळं काम पडलेलं आहे बघा. बायकांचं काम दिसत नाही पुरुषांना. घरचे बोलतात ना, घरी बसून काय तुला काम आहे. किती काम असतं त्या बायकांनाच माहिती आहे असतं. म्हणून बायकांना मदत करा घरच्या कामामध्ये. आई असेल, बहीण असेल, तुमची बायको असेल, त्यांना सपोर्ट करा घरच्या कामामध्ये. एक तरी काम केलं ना, त्या तुमच्या मिसेसचं दिल एकदम खुश होऊन जाईल. म्हणून सपोर्ट करा घरच्यांना घरच्या कामामध्ये.